नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 28. ब्रह्मानंद. 8. एखाद्या स्त्रीने गळ्यातील गळसरीला नथ अडकवून ठेवावी आणि त्याचे तिला स्मरण न राहिल्यामुळे तिने घरभर नथ शोधू लागावे आणि एखाद्या इसमाकडून ती नथ दाखविली गेल्यावर एकदाची आपली नथ मिळाली म्हणून आनंद मानावा, त्याप्रमाणे देहध्यासाच्या योगे निजस्वस्वरूपाची विस्मृती होऊन मनुष्याने सुखाचा शोध करीत असता सद्गुरूंच्या बोधद्वारे जेव्हा सुखाचे स्थान त्याच्या दृष्टीस पडते तेव्हा मनुष्य एकदाची हरवलेली वस्तू आपणास मिळाली म्हणून दुःखरहित अशा आनंदात बुडून जातो. 9. सासूरवाशिनीला माहेरचे बोलावणे येणार आहे असे कळताच नेहमीपेक्षा विशेष आनंद होतो. बोलवा वयास कोणी आल्यावर त्याहूनही अधिक आनंद होतो आणि दुरून आईचे घर दिसू लागले की आनंदाने तिचे हृदय भरून जाते व आईची भेट झाल्यावर तर आनंद उसळू लागून क्षणभर ती स्वतःलाच विसरून जाते. त्याप्रमाणे आपल्या हृदयात परमेश्वर आहे हे सद्गुरूपासून मुमुक्षूला कळल्यावर त्याला नेहमीपेक्षा विशेष आनंद होतो. साधन करू लागल्यावर त्याहून अधिक आनंदाचा अनुभव येतो आणि परमेश्वराची भेट झाल्यावर तर तो आनंदरूपच होऊन जातो. 10. कापराची वडी जळून गेली की त्याबरोबर जसा अग्नीही विझून जातो त्याप्रमाणे ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला की अज्ञान नाहीसे होते आणि त्याबरोबर ज्ञानही लयास जाते. कापूर व अग्नी नाहीसे झाल्यावर त्या जागी जसा वास तेवढाच शिल्लक राहतो तद्वत अज्ञान व ज्ञान म्हणजे देहभावना व विश्वभावना ही दोन्हीही नाहीशी झाल्यावर तेथे एक अखंड आनंदच शिल्लक उरतो. 11. कधी खाऊन न संपणारा प्रसाद म्हणजे निरंतर असणारी प्रसन्नता. हा प्रसाद आपणास गुरुपासून लाभावा या हेतूने आपण गुरुची सेवा करावयाची असते. गुरु ज्या आनंदाचा अनुभव घेतात त्या आनंदाचा अनुभव आपणास आला की काम झाले. तेथे सेवेची पूर्तता झाली. त्यानंतर सेवा करणे म्हणजे केवळ उपकार स्मरणार्थ होय. विषय 29. गुरुपौर्णिमा. 1. जीवनमुक्त पुरुषाची वाणी अतिशय मधुर व प्रभावशाली असून उत्साहवर्धक असते आणि ती सत्य दर्शविते. त्याच्या नेत्राची प्रेमळता माणसाला आकर्षित करून सत्कार्याला प्रवृत्त करते व त्याचे दर्शन माणसाच्या पवित्र कार्याला जन्म देते. त्याची कामे अचूक असतात व त्याच्या वागण्यात सौंदर्य भरलेले असते. त्याचे डोळे स्थिर असतात. त्याची दृष्टी इतकी तीक्ष्ण असते की तो सर्वांचे हृदय ओळखतो. त्याचे हृदय लोण्यापेक्षा मऊ असूनही वज्रापेक्षा कठीण असते. तो निरीच्छ, निर्भिमानी आणि मोहमाया रहित असून त्याचे ठिकाणी समदृष्टी असते. 2. आत्मज्ञान झाल्यावर ज्ञानी पुरुषाचे कर्तव्य म्हणून काहीच शिल्लक उरत नाही. त्या स्थितीत नित्य तृप्तता असते म्हणून काही हवे किंवा नको हे दोन्ही तेथे नसते. द्वैतभाव नष्ट झाल्यामुळे हर्ष खेद उद्भवत नाहीत. मी करणार, मी करतो, मी केले ही त्रिपुटी त्याच्या ठिकाणी राहत नाही. देहात वर्तत असता देणे, घेणे, बोलणे, हसणे इत्यादी त्याचे व्यवहार देहभान रहित स्थितीतच त्याच्याकडून घडत असतात. 3.
वास्तविक गुरुजींना हातात पाटी पेन्सिल घेण्याची मुळी जरुरी नाही. तरी पण विद्यार्थ्यांसाठी जशी ती हातात घ्यावी लागते, त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी ज्ञानी पुरुषांना शास्त्र, गुरु व देव यांचे स्मरण ठेवावे लागते. 4. ज्ञानी हा अखंड आनंदात असतो, त्यामुळे सदा त्याला एकांतात राहणे जमते. अखिल जगात ज्ञानी सर्वांमध्ये स्वतःलाच पाहत असल्यामुळे त्याचे बोलणे, हसणे, रागावणे इत्यादी सर्व काही व्यवहार स्वतःशीच होत असतात. त्याच्या ठिकाणी दुजेपणा नसल्यामुळे एकपणाही नसतो. इंद्रिये व विषय यांचे स्मरण नसताच त्याची सर्व कामे अचूक होत असतात. आळस नसता सावधानता, जडपणा नसता स्तब्धता आणि मन स्वरूपी लीन झाल्यामुळे त्याची सदा विचाररहित स्थिती असते. इतरांप्रमाणे त्याची झोप म्हणून एक निराळी अशी नसते. त्याच्या शरीराची कामापुरतीच हालचाल होत असते. आळसाला हद्दपार केलेले असल्यामुळे तो केव्हाही उत्साही असतो. रागद्वेषाचा समूळ नाश झाल्याने तो पावित्र्याचे मूर्त स्वरूप व सदा प्रेममय असतो. 5. मुलाची तहान, भूक, झोप, व्यथा जशी आईच जाणू शकते, तद्वत जीवाचे कुसंस्कार किती आहेत, तसेच त्याची निजसुखाची तळमळ खरी किंवा खोटी आहे, हे जाणण्यास एक संत माऊलीच समर्थ होय. 6. चंदनाच्या ठिकाणी थोडासुद्धा टाकाऊ भाग म्हणजे सुवास नसलेली बाजू सापडणार नाही. परिसाच्या ठिकाणी हीन अंग असू शकत नाही. त्याप्रमाणे संतांच्या ठिकाणी एकही अवगुण असत नाही. ऊस जसा सर्वांग गोड असतो, तद्वत संतांचे पाहणे, ऐकणे, बोलणे इत्यादी सर्व व्यवहार अत्यंत गोड, प्रेममय म्हणजे सर्वांना सुखदायी असे असतात. 7. गुराखी जसा मार्ग सोडून सैरावैरा पळत सुटणाऱ्या ओढाळ गुरांना वळविण्याचा सारखा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या जडमूढजनांना सत्याच्या मार्गावर आणण्याकरिता संतांचे सतत प्रयत्न चाललेले असतात. 8. सराफापुढे विक्रीसाठी आपण पुष्कळ दागिने जरी घेऊन गेलो, तरी त्याचे लक्ष दागिन्यांच्या आकाराकडे नसते. केवळ त्यात सोने किती आहे हेच तो पाहत असतो. किंवा लाकडाचा हुबेहूब हत्ती करून एखाद्या सुताराला त्याची किंमत ठरवायला जर सांगितले, तर तो आकृतीकडे न पाहता लाकूड कसले वापरले याबद्दल प्रथम विचार करतो. तद्वत सहवासात आलेल्या लोकांच्या रूपाकडे, श्रीमंतीकडे, विद्येकडे, अगर हुद्द्याकडे संतांचे मुळीच लक्ष नसते. त्यांचे कार्य लोकोद्धाराचे असल्याने कोण किती दुःखी कष्टी आहे, त्याचे ते दुःख, कष्ट कोणत्या प्रकारे कमी करावयाचे याकडेच त्यांची नजर असते. तसेच त्याचे निवारण होण्यासाठी उपाय सांगण्यास ते सदा तत्पर असतात. 9. दाई बाळगलेल्या मुलावर जीवापलीकडे प्रेम करते, पण अंतर्यामी आपण त्याची आई नसून दाई आहे हे ती क्षणभरही विसरत नाही. तद्वत संत सामान्य माणसाप्रमाणेच किंबहुना त्याहीपेक्षा अत्यंत आपुलकीने जगत व्यवहार करतात. पण अंतर्यामी मात्र आपण स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3 देहातीत आहोत ही जागृती त्यांच्या ठिकाणी सदैव असते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.